महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। अकोला तालुक्यातील पठार भागातून जाणाऱ्या विविध बस सेवा बंद झाल्या असल्या कारणाने विद्यार्थी, नागरिक, शेतकरी, महिला, वयोवृद्ध, नोकरदार, ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। गेली 50 वर्षाहून अधिक काळ जी लाल परी हात दाखवा आणि एसटी बस थांबवा असे परिवहन महामंडळाचे ब्रीद वाक्य होते, परंतु बसच येत नसल्याने हात कुणाला दाखवायचा हा प्रश्न नागरिक उपस्थित करत असून लाल परी आता हरवली असल्याची खंत पठार भाग व्यक्त करत आहे। अकोले, पुणे, मुंबई, संगमनेर, नाशिक, अहिल्यानगर येथे शिक्षण, नोकरी, कामानिमित्त जाण्यासाठी ज्या बस सेवा पठार भागातून सुरू होत्या त्या आता बंद झाल्याने ब्राह्मणवाडा, बेलापूर, चैतन्यपूर, बदगी, जांभळे, जासकवाडी, पवारवाडी, मोघडवाडी, भोसदरी, कुरकुटवाडी, मसवंडी, आंबीदुमाला या गावांतील विद्यार्थी, नोकरदार, महिला, वयोवृद्ध, शेतकरी, नागरिकांची प्रवासाबाबत गैरसोय झाली आहे। शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना प्रवासासाठी खूप अडचणी येत आहेत। आर्थिक, शारीरिक नुकसानीसह मानसिक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे प्रवासी नागरिक परिवहन महामंडळ बाबत आक्रोश व्यक्त करत आहे। पठार भागातील नागरिकांची प्रवासाबाबत गैरसोय होत असल्याने विविध सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, विद्यार्थी, अपंग संघटना तसेच सर्व ग्रामपंचायत मार्फत बस सेवा सुरू करण्याबाबत विविध प्रकारची विनंती, अर्ज, निवेदने अकोले बस डेपो प्रशासनास दिली गेली आहे। वारंवार संपर्क करत याबाबत माहिती देखील दिली गेली आहे। बस डेपो अधिकारी यांची समक्ष भेटी देखील घेतल्या गेल्या आहेत, परंतु सर्वसामान्यांच्या प्रवाशांच्या हक्काची लाल परी सुरू करण्याच्या मागणीला संबंधित प्रशासनाने केराची टोपली दाखवली असल्याने पठार भागातील नागरिक आक्रमक झाले आहे। पुढील काळात परिवहन महामंडळ, अकोले बस डेपो प्रशासन व संबंधित कामचुकार अधिकारी यांच्या विरोधात मोठे जन आंदोलन उभारण्याच्या तयारीत पठार भाग असल्याचे चित्र दिसून येत आहे। अकोले बस डेपो प्रशासन तसेच येथील अधिकारी आपल्या मनमर्जीने कारभार हाकत आहे। याकडे ना संबंधित प्रशासनाचे लक्ष आहे ना तालुक्याचे लोकप्रतिनिधी लक्ष आहेत। तालुक्यात नको त्या रस्त्यांवरती मोकळ्या बस धावत आहे। जिथे प्रवाशांना लाल परीची गरज आहे तिथे हात दाखवला तर वाहन चालक बस थांबवत नाही, तर काही ठिकाणी बसच येत नसल्याने होणाऱ्या गैरसोयीबाबत परिवहन महामंडळ प्रशासनावर प्रवासी नागरिक संताप व्यक्त करतायत। मावशी, आता तुम्हाला कुठे जायचंय? कशासाठी या स्टँडवरती तुम्ही उभे होते? मला पुण्याला जायचंय। पुण्याला आता कशी जाणार? एसटी तर चालू आहे का? एसटी तर चालू नाही ना। आता एसटी जुन्या काळापासून एसटी आपली चालू होती, ती बंद झाली, याच्याबद्दल काय सांगतील? अहो, प्रवाशांचा खूप हाल होतात। समजा पुण्याला गेलं, तिकडून आलं किंवा साधं फाट्यावर गेलं तरी बोट्यातून यायला एसटी नाही। असं कोणाच्या पण मोटरसायकलीला हात वर करून यावं लागतं। प्रवासाबाबत वेळसांड होती? हो, प्रवासाबद्दल लई वेळसांड होती। माणूस थकून जात, गाडीची वाट पाहता पाहता पार नको येते। काय सांगते एसटी बाबत? मला हेच म्हणायचे, अकोल्यावरून आलं का ब्राह्मणवाड्याला कोणलं, पुण्यावरून संगमनेरवरून आलं का बोट्याला कोणलं, मग रात्री का बाया लोकांनी म्हाताऱ्या कोताऱ्याची पाठी घ्यायची काय बोट्याला? हे असं सरकार गेलं का तुम्ही निवडून? असं सरकार काय उपयोगीचं नाही, त्याला मला फाशी घेऊन जीव दे असं काय बोलायचं? मग काय अडचणी त्यांनी काय सोडायच्या? मग आमच्या अडचणी येत आहेत, रस्ता देत नाही का काय नाही।
आता एसटी चालू केले पाहिजे, काय केलं? मग नको का चालू, नको का एसटी? आता तुमच्या सारख्याला मोटरसायकली जाता कसा कसा आणि काय करायचं? आणि राहायचं का कुठे बी जायचं, कुठून येतं? 4-5 इकून 2-3 एसट्या होत्या, तिकून 2-3 एसट्या एवढ्या बंद करून टाकल्या. मला ते आमचं सरकार म्हाताऱ्यांच्या डोक्यावर बसाय. आता काय सांगाल आपल्या पठार भागाची अस्मितेची लालपरी आज आपल्या भागामध्ये येत नाही, प्रवाशांची हेळसांड होती, याबाबत काय सांगाल? काय झालंय माहिती का यांनी मोठा एक अतिरेक केला. ब्राह्मणा बसून गाड्या पुणे खाली उतरवल्या जातात आणि इकडे बेलापूरला गाड्याच येणार. म्हणजे काय कारण काय बसा नेमकं? 4-5 गाड्या इकडून सारख्या दिवसभर सारख्या चालू होत्या, सगळ्या गाड्या बंद केल्या. म्हणजे रस्ता नाही, रस्त्याचा प्रॉब्लेम. लांबडे साहेबांनी काळजी घ्यायला पाहिजे ना, रस्त्याचा काय प्रॉब्लेम आहे, गाड्या बंद झाल्या. म्हणजे प्रवाशांचं लय हाल आहेत, अति हाल आहेत. म्हणजे आता आपल्या भागातल्या ग्रामपंचायत आहे त्यांनी निवेदन दिलेत, मागणी केली एसटी चालू करण्यासाठी, तरी देखील चालू केली जात नाही, याच्याबद्दल काय सांगा? म्हणजे इकडे भागच आहे त्यांचं आणि बाकीच्या गावाला भागात 4-4-5-5 एमच्या गाड्या जात्यात. अहो मोठ्याला जर उभं राहिले तर सगळ्यांना एसटी उभी राहत नाही का? तर म्हाताऱ्या फुकाटे याने गाला फुकाट करायच्या. मोठ्याची एसटी थांबत आहे पुण्याला जायला, संगमनेर जायला. नाही, एसटी महामंडळाने अतिरेक चालवला तरी त्याला एक उठाव करावा लागेल. तरी मी म्हणते कधी कधी ड्रायव्हर लोकांना तुमच्या बापातच येतं का की त्यातलं काय सांगा? प्रवाशांचं अति हाल, शाळेतल्या पोरांचं अति हाल. बोट्यावरून याचं म्हणलं गाड्याच नाही, दिवस अख्खा दिवस जातो तेव्हा त्या गाड्या पुढे तरी एखादी मोटरसायकल किंवा कोणची तरी ते गाडीवाली थांबते नाही. तेव्हा जेणेकरून सरकारने एसटी महामंडळाने ते डेपो आगाराने नोंद द्यावी आणि ताबडतोब गाड्या चालू करावा, प्रवाशांचा हाल होणार नाही. एवढं हाल लोकांनी संपत आलेली आहे आणि त्यांनी करावं पटापट. 2 दिवसात जर चालू केलं बरं, नाही तर आम्ही रस्त्याला जाऊनच देणार नाही गाडी काही. त्यांचीच उभी करू आणि सोडणार नाही. हा कसा रस्ता रोको बंदच आहे ना गाड्या. मोटरसायकल बाबुड्याला मोठ्याला जाताच येणार नाही. तेव्हा आमदार सोडायचं चालू कशी काय करा? रस्त्याने खड्डे झालं ते लांबडे साहेबांनी याची काळजी घ्यावा आणि ते खड्डे बिड्डे काय असेल त्याला बुजून घ्यावा, रस्त्याला किती करून द्यावा. ओळखीचा माणूस आहे आपल्या इकडून पुन्हा गाडी, पण तो मोठ्याला गाडी उभी करीत नाही. इतका नादंडा पुन्हा गाडीवर आणि मोठ्याला सुद्धा गाडी उभीच राहिली पाहिजे. एसटी 2-2 तास जाऊन मोठ्याला उभं राहायचं. संगमनेरला गाडी नाही का, पुण्याला गाडी नाही. पण म्हाताऱ्यांनी एवढ्या गाड्यावर चढून जायचं, हे पैसे देऊन यांनी केले फुकाट. ते काय ड्रायव्हर काय खिशातला पैसे देतात सरकारनं जाते, याला पगार काय कमी देतो का सरकार? सर्रास तिकीट घेऊ द्या ना, सर्रास तिकीट घ्या म्हणा, घेऊ द्या, काय फरक? पण गाड्या चालू करा ना. आणि त्यांना एकच सांगायचं 2 दिवसामध्ये प्रशासनाने काहीतरी निर्णय घ्यावा. अन्यथा सांगितलंय तुमची एकही गाडी रस्त्यावरून फिरू देणार नाही आम्ही. नाही एक काही नाही, कंचच नाही जाऊन द्यायचं. प्रशासनाने 2 दिवसात याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यावा, कारण हे नागरिक कंटाळलेले. काय सांगाल दादा? एसटी बंद झाली, विद्यार्थ्यांची हेळसांड होतीये, ते सांगा. आता एसटी ही एक ग्रामीण भागातील अत्यावश्यक सेवा आहे आणि त्या अत्यावश्यक सेवा कुठल्यामुळं आमच्या गावचे विद्यार्थी किंवा वृद्ध माणसं यांना प्रवास करणं खूप मुश्किल झालेलं आहे. ही एसटी शासनाने की आपल्या ह्या बेलापूर ते बोटा मार्गे पूर्वी 6 गाड्या होत्या, त्यातील आता 1 ते 2च गाड्या राहिल्या. एकच गाडी राहिली, हा ती पारनेर डेपोची. त्यामुळे सर्व प्रवाशांचं अतोनात हाल आहे. शासनाने जे काही हाल आहे त्या समस्येचं निवारण करावं. इकडं काय म्हटलं? आमदारांनी वाळीत टाकले का बेलापूर
बोट्यापर्यंत जायला हे मधली गावं. ब्राह्मणवाड्यावरून आळे फाट्याला गाडी जाते. मग तिकडून एवढी सीट आहे का? प्रत्येक गाडी चेक करा, खालीच असते ती. मग इकडून जायला काय हरकत आहे? डेपो मॅनेजरकडे अनेकदा मागणी केली नागरिकांनी, पण डेपो मॅनेजर पण मागणीला काय म्हटले? रिपोर्ट दिले त्यांना, त्यांनी त्याची दखल घेतली नाही. काय म्हटले बाबा? टायमिंगची गाडी तुमचा 10चा टायमिंग आहे, तिची गाडी याची 12 वाजता. कोण सीट थांबली तर ही भानगड मेन आहे ना. काय करायचंय याची आज चालू व्हायला पाहिजे ना. नाही तर रस्ता आहे तर रस्ता आमचे जर विद्यार्थी बोट्याला जर अडकले तर आम्हाला सेपरेट गाडी करून त्यांना आणायला जावं लागते. ब्राह्मणवाड्याला म्हणा, महिलांना, शाळेतल्या विद्यार्थ्यांना. नंतरला संध्याकाळच्या आम्हाला गाडीच नाही. सकाळी फक्त एक गाडी आहे 7 वाजता आणि रात्रीची एक 8 वाजता आहे. त्याच्यानंतर मध्ये गाडीच नाही. आम्हाला प्रायव्हेट गाड्या करून त्यांना आणायला जावं लागते बोट्याला किंवा ब्राह्मणाला. हो बघा, डेपोवाल्याने आपल्या डेपोवाल्याने ना याची दक्षता घेतली पाहिजे. नाही तर आम्ही ना 2-4 दिवसामध्ये रस्ता रोको करणार आहे. गाड्या आपण इकडे फिरते नाही तर बांबुड्या मार्गेच गाड्या पळत आहेत. इकडे गाडी एकही येत नाही. परवडत नाही तर फ्रीची व्यवस्था बंद करा. ती पैसे द्यायला तयार आहेत, पण गाड्या पाहिजे. किंवा प्रत्येक 2 तासाला एखादी मिनी बस ठेवा, जेणेकरून ब्राह्मणवाडा ते आळा फाटा असे चालू राहील. अतिशय हाल होतात प्रवाशांचे. यायला गाड्याच नाही, एकच गाडी आहे फक्त. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.